श्रोतेहो नमस्कार. हृदयाच्या तालावर गणेशू नाचायला लागला की आई भवानीची कृपा आपल्यावर झालीच समजावी आणि भक्ताला ती नक्कीच तारणार असा विश्वास मनाला वाटतो. जर तूच करता आणि करविता अशा श्रद्धेने त्या परमेश्वराला शरण गेलो तर तीच भावना तुम्ही हो माता पिता तुम्ही हो अशी हिंदीतूनही परमेश्वराला साथ घातली तर काय आपण भक्तगण आणि तो परमेश्वर यांच्यात तेरा मेरा प्यार अमर असंच नावांत निर्माण होईल नाही का. मनामध्ये ठंडी हवा काली घटा आही गई झुमके असं वाटेल. असं प्यार लिये डोलणारं जीवन मध्येच कधीकधी विरहाचं दुःखाचं सावटही घेऊन येतं. तुम्हे याद होगा असं म्हणत मन जुन्या आठवणीत रमायला बघेल. कधी दुःख तर कधी सुख येणारच. आपण त्या न पाहिलेल्या शक्तीच्या हातातली कठपुतलीच तर असतो. त्या कठपुतलीचे बोल ऐकत काही वेळा छुलेने दो नाजुक होठों को असं म्हणत मदिरेचा प्याला ओठाना लावण्याची इच्छाही होईल. ही तल्लफ जर श्री रहाळकर यांच्या मेंडोलियन वादनातून ऐकायला मिळाली तर नक्कीच मूड बन जाएगा. अशा मूडमध्ये रेशमी सलवार कुर्ता जाली का म्हणणारी पुरुषी पोशाखातली बबिता आणि जार पीछा छोड म्हणणारा स्त्री पोशाखातला विश्वजितही आपल्याला सुसह्य वाटू शकतो. आपल्याला अपलम चपलम म्हणत नृत्य करण्याची इच्छाही होऊ शकते. अशा शृंगारिक वातावरणात लावणीची आठवण झाल्याशिवाय कशी बरं राहील. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी असं म्हणत कर्नाटकी कशिदा काढलेली साडी नेसून नायिका डोळ्यासमोर नाचायला लागू शकते. मग आए दिन बहार के हे जाणवतं. अशी प्रेमाची चढती कमान घेत शेवटी श्रोत्यांना पुन्हा मागे आणलं जातं. भक्ती मार्गामध्ये घेऊन गेलं जातं. तुकडोजी महाराजांच्या सडेतोड शब्दातल्या मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव या गाण्यानी संगीत मैफिलीला मजा येईल आणि समारोप केला जाऊ शकतो. या आजच्या व्हिडिओतून या सगळ्या गाण्यांचा भावनांचा म्हणजेच सवंगडी संगीत सभेच्या बहारदार संगीत मैफिलीचा आनंद घेऊया. नमस्कार.
आझाद चित्रपटातील अशाच आशयाची ही गीत आहे. या गीतावर सई आणि शुभलक्ष्मी यांनी खूप सुंदर नृत्य केले आहे. आता मात्र फक्त आपण गाणेच ऐकणार आहोत, ज्याचे गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण. भाव